सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। श्रमजीवींचे ऐतिहासिक रास्ता रोको आंदोलन। भिवंडीवाडा मनोर आणि कामन चिंचोटी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात श्रमजीवी संघटनेचा 12 तासांचा लढा। ठाणे पालघर 26 जून 2025। भिवंडीवाडा मनोर आणि कामन चिंचोटी अंजूर फाटा या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविरोधात श्रमजीवी संघटनेने आज दिनांक 26 जून 2025 सकाळी 11:30 वाजल्यापासून अंबाडी, कुडूस, डाकिवली फाटा, शिरीषपाडा, खंडेश्वर नाका, नंदीठणे, कवाड, मालोडी आणि कामन या 9 ठिकाणी एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन पुकारले। तब्बल 12 तास चाललेले हे आंदोलन ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या रस्त्यांच्या समस्येवर प्रकाश टाकणारे ऐतिहासिक ठरले आहे। श्रमजीवी संघटनेच्या सभासदांसमवेत सामान्य नागरिक, व्यापारी, विद्यार्थी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले दिसले। लोकशाहीच्या पवित्र सभागृहातील मागणी आणि ठेकेदारांवर कारवाई या रस्त्याच्या दुरावस्थेचा मुद्दा यापूर्वी 18 डिसेंबर 2023 रोजी विधान परिषद सभागृहात आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता। त्यावेळी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची घोषणा केली होती। श्रमजीवी संघटनेने या आंदोलनादरम्यान लोकशाहीच्या पवित्र सभागृहात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी केली। संघटनेने उघड केले की 2019 पासून या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी कोट्यावधी रुपये मंजूर होऊनही खड्डे न भरल्याने अनेक अपघात घडले। याबाबत अधीक्षक अभियंत्यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला असून तो पुन्हा पाठवण्याचे आश्वासन दिले आहे। धक्कादायक माहिती 81 मृत्यू। श्रमजीवी संघटनेने यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आणली की 2022 ते 25 या कालावधीमध्ये या महामार्गावरील खराब रस्त्यांमुळे तब्बल 81 जणांचा मृत्यू झाला आहे। या मृत्यूंना जबाबदार ठेकेदारांवर कारवाईची मागणी संघटनेने लावून धरली आहे। आंदोलनाची तीव्रता आणि अधिकाऱ्यांशी चर्चा श्रमजीवी संघटनेच्या कष्टकरी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी लावून धरली आहे। संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून संघटनेचे शिष्टमंडळाने ठाणे व पालघर जिल्ह्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे PWD अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता सचिन पाटील, वाडा उपविभागीय अधिकारी संदीप चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे पाटील, जव्हार उपविभागीय अधिकारी गणपत पिंगळे, भिवंडी तहसीलदार अभिजित खोले, वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्यासह महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी 7 तास जोरदार चर्चा झाली। संघटनेने अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांना रस्त्यावर आणून जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास भाग पाडले। नेतृत्व आणि आश्वासने संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर, सरचिटणीस बाळाराम भाऊ, सरचिटणीस विजय भाऊ जाधव, जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेजंड, प्रवक्ते प्रमोद पवार, संघटक सचिव सीता घाटाळ, सुनील लोणे आणि पूजा माळी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले। आंदोलनाची दखल बांधकाम मंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यावर या प्रकरणाची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। नादुरुस्ती रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कृती आराखडा तयार करून उद्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल असे लेखी आश्वासन देखील देण्यात आले। यासह इतर मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर रात्री 11:30 वाजता हे आंदोलन संपवण्यात आले। संघटनेचे आवाहन श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या सूचनेनुसार 9 ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलकांना आंदोलन समाप्त करून सुखरूप घरी परतवण्याचे आवाहन करण्यात आले। संघटनेने या आंदोलनाला ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक ठरवत सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले। भिवंडीचे तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की संघटनेचे उपाध्यक्ष माननीय दत्तूभाऊ कोलेकर यांच्याकडे हे जे पत्र आहे ते पत्र सपोर्ट करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आता
आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज, सागर राऊत, अंबाडी.